संगमनेरमध्ये मार्केटिंगच्या कामामध्ये आमच्या दोघांची ओळख झाली. त्याच्यानंतर आम्ही दोघं हळूहळू रिलेशनशिप मध्ये आलो. त्याच्यानंतर मग तो बोलला आपण राहू दोघं, कोणा फॅमिली वगैरे जायचं नाही, आपण दोघं मिळून राहू म्हणे. तू जशी आता राहते तसं नंतर पण राहू म्हणे, असं काही हे येणार नाही. 2-3 दिवस काम केलं, त्याच्यानंतर त्याची आणि माझी ओळख झाली. नंतर मग हळूहळू रिलेशनशिप मध्ये आलो आम्ही. ते त्याच्यानंतर मग चालू राहिलं असं नॉर्मल रिलेशन चालू राहिलं. नंतर मग 1-2 महिन्याने लिव्हिंग मध्ये राहायला लागलो. नंतर मग घरच्यांना कळायला थोडा प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर मी घरून निघून आले त्याच्याकडे, शिर्डीला निघून आले. त्याच्यानंतर आम्ही दोघं मिळून संभाजीनगरला गेलो. तिथे जाऊन राहिलो, काम बिम केलं. त्याच्यानंतर 1 महिन्यात 9 तारखेला 2022 मध्ये आम्ही लग्न केलं नोटरी. तो म्हणे तात्पुरतं असं करून नंतर करू म्हणे लग्न. मग 2-3 महिने संभाजीनगर म्हणून राहिले, तेव्हा काय त्रास नव्हता. शिर्डीला आलो, मग हळूहळू तो म्हणे तू आता माझी झाली म्हणे, टिकली विकली लावायची नाही म्हणे, मी जसं सांगत तसं राहायचं म्हणे, बाहेर जायचं नाही, बुरखा घालायचं म्हणे. असं मग त्याची हे सुरू झालं. त्याच्यावर मग घरात थोडी भांडणं व्हायला लागली, मारपीट व्हायला लागली. छोट छोट गोष्टी घरच्यांना धमक्याची फोन करायचा. तर घरचे बोलत नव्हते तरी तो घरच्यांना धमक्याची फोन करत होता. हळूहळू मारपीट धमक्या सुरू झाल्या. नंतर म्हणे मग तुला मटण मटण खावं लागेल म्हणे. मटण खाण्याचा प्रयत्न केला, तुम्ही काही खाल्लं नाही. नंतर मग अजून त्याचा टॉर्चर सुरू झाला. वगैरे तो तू म्हणायचा तू असं बोलते, तुझ्यासोबत अफेअर आहे, असं तसं. हळूहळू चालू झालं. मग माझा मुलगा झाला. मला वाटलं तो सुधारण काय, तो काही सुधारला नाही. सगळे पैसे कमवायचे, सगळे पैसे आकड्यांमध्ये घालायचे. त्याच्यामध्ये अजून भांडणं वाढली. भांडणं वाढता वाढता मग अजून त्याची मारहाणी सुरूच राहिली. खूप मारायचं, परत धमक्या पण द्यायचं, तुला मारून टाकेल, तुला ठेवणार नाही म्हणे. नंतर पोरगं झालं. 2-3 वर्ष गेले असे. नंतर आता परत त्याचं, आता 1 महिन्यापूर्वी परत त्याचं वाकड्याला पण मोबाईल ठेवून आला. मला म्हणे मोबाईल मी फायनान्सवाला न्याला म्हणे. नवीन मोबाईल घेतलेला मी, त्याचा का नेते, त्याच्याहून घरात भांडणं सुरू झालं. त्या दिवशी पण मरणाचं मारलं, गल्लीतून सगळ्यांनी वाचवलं. पण त्याने काय ऐकून तो म्हणे पोलिस पण बोलवले. पोलिसासमोर म्हणलं तुला मारून टाकेल म्हणे. तिथून मी माझ्या घरी निघून गेले. त्याच्यानंतर माझ्या मम्मी फोन करून म्हणतो तिला आता आणून सोडा, नाही तर तुमचं सगळं खानदान संपवेल म्हणे. आताच्या आता आणून सोडा म्हणे तुला, नाही तर बघा म्हणे मी काय करतो, तुमच्या गल्लीत येऊन तमाशा करेन. मग माझी मम्मी त्यांनी घाबरले. त्याच्यानंतर मी योगेश भाऊला कॉन्टॅक्ट केला. त्यांचा कॉन्टॅक्ट भेटला. मग त्यांना सांगितलं असं असतं. मग त्यांनी तेव्हा मदत केली. मग ते म्हणे असं असं पोलीस आपण तक्रार करू म्हणे. तेव्हापासून मग तेच न्याय मिळवून देऊ राहिले. मग तेवढं टिकली विकली लावायची नाही. तो बोलला बुडका घाले घाला, आता हिंदूवाने राहायचं नाही म्हणे, आमच्या तरी आमच्यावानी राहायचं म्हणे. आमचा धर्म तो स्वीकारावा लागला. मारहाण खूप केली, म्हणून तो मारेल त्याने पण. तोंड बिंड सगळं सुजवेल त्याने. जसं मी चुकी केली तसं कोणी म्हणजे कोणाच्या नाडीगुडीमध्ये येऊन असं नाही करायला पाहिजे. एवढं कोणी किती हे करू, घरच्यांच्या म्हणण्याने लग्न करायला पाहिजे एवढं. मोबड्यांच्या तर यावंच नाही, एवढं संबंध तेव्हाच नाही.